नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता इलेक्शन जवळ आले तर मला आहे ना कार्यकर्त्यांना एक मेसेज द्यायचा आहे. काय आहे ना, तुम्ही ज्या नेत्यांच्या मागे 5 वर्ष दर 5 वर्षांनी उभे राहता, ते नेते आपले मोठे होतात, सिलेक्ट होऊन येतात आणि मग ते त्यांचं काय आहे ते प्रगती करतात. पण दर 5 वर्षांनी तुम्हाला त्यांचे झेंडे का उचलायला लागतात? तुमची कुठली स्वप्न ते पूर्ण करतात? तुम्हाला काय असं मिळतं? तुम्ही दर 5 वर्षांनी त्यांच्या मागे फिरता, तुमच्या घरातल्या चुली बंद राहतात, तुम्ही तुमच्या बायकांनाही त्यांच्या मागे फिरायला लावता. तुम्हाला काय भेटत असले 500,000 रुपये? पण याने काय होतं? याने तुमचे नेहमीचे प्रश्न सुटतात का? नाही ना. मग का तुम्हाला त्यांच्या मागे फिरायचं असतं? काय आहे ना, तुम्ही या इलेक्शनमुळे तुमच्या भावकीशी वाकडं घेता. बाबा तू या पार्टीचा, मी या पार्टीचा. तुम्ही त्यांच्याशी वाकडं घेऊन बसता आणि ते नेते ज्यांच्या मागे तुम्ही उभे असता ते प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतःचा चांगलपणा दाखवतात. ते सगळ्यांशी चांगले राहतात. वाईट कोण होतं? तुम्ही. काय मिळतं तुम्हाला वाईट होऊन? काय मिळतं? नेते काही तुम्हाला स्पेशल जागा देतात की स्पेशल जॉब ऑफर करतात? नाही ना. कुठले प्रश्न सुटलेत? दर 5 वर्षांनी इलेक्शन होतं, दर 5 वर्षांनी तेच वादे, तेच हे की बाबा आम्ही सगळे प्रश्न तुमचे सोडवू. पण मग प्रत्येक 5 वर्षांनी तेच प्रश्न का उद्भवतात लोकांना? हा विचार कधी केलाय का तुम्ही? करा, नक्की करा. आणि नेत्यांच्या मागे न फिरता स्वतःचा संसार बघा, स्वतः कसे मोठे व्हाल हे बघा. नेत्यांच्या मागे नाही तर नेत्यांच्या पुढे जा. कळलं? नेत्यांना तुमच्याकडे येऊ द्या, तुम्ही नेत्यांकडे जाऊ नका. वोटची गरज त्यांना आहे, तुम्हाला नाही. श्री स्वामी समर्थ.